ओके. तर नेक्स्ट पॉईंट आहे वेंट ऑफ फॅक्टर. ठीक आहे. तर बघा, वेंट ऑफ फॅक्टर जो आहे तो आपण नॉन इलेक्ट्रोलाइट जे आहेत, ठीक आहे, त्याच्यासाठी एक नवीन कन्सेप्ट इंट्रोड्यूस करतोय. तर त्याची व्याख्या काय सांगितली बघा. वेंट ऑफ फॅक्टर जो आहे तो स्मॉल आय या अक्षराने दर्शवला जातो. इथं सुद्धा आहे दिलेला आपल्याला. तर व्याख्या काय बघा मग. इट इज डिफाईन्ड ॲज द रेशो ऑफ कोलेगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ सोल्युशन of electrolyte divided by the colligative property of non-electrolyte solution of the same concentration. ठीक आहे. तर बघा मग इथं फॉर्म्युला सुद्धा दिला आहे. स्मॉल आय दॅट इज वेंट ऑफ फॅक्टर इज इक्वल टू colligative property of electrolyte solution divided by colligative property of non-electrolyte solution of same concentration. ठीक आहे. तर चारही ज्या प्रॉपर्टी आपण पाहिल्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी, म्हणजे जसं की इथं असेल बघा, फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन असेल, बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन असेल, ठीक आहे, वेपर प्रेशर लोअरिंग असेल किंवा ऑस्मॉटिक प्रेशर जे आहे ते आपल्याला वेंट ऑफ फॅक्टरच्या माध्यमातून सांगता येईल. ठीक आहे. तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, जे अंशस्थानी आहे ते आहेत इलेक्ट्रोलाइट सोल्युशन आणि जे छेद जे आहे तो आहे नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी ह्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. ठीक आहे. किंवा पुढे काय म्हणलं बघा मग. तर द वेंट ऑफ फॅक्टर आय इज ऑल्सो डिफाईन इन अन अल्टरनेटिव्ह बट एक्झॅक्टली इक्विलंट मॅनर ॲज. ठीक आहे. तर हा जो वेंट ऑफ फॅक्टर आहे तो आपण आणखीन एका पद्धतीने सांगू शकतो. तर त्यासाठी काय आहे, वेंट ऑफ फॅक्टर आय इज इक्वल टू ॲक्च्युअल मोल्स ऑफ पार्टिकल इन सोल्युशन आफ्टर डिसोसिएशन. ठीक आहे. म्हणजे द्रावणामध्ये जो सोल्यूट आहे तो विरघळल्यानंतर त्याची असणारी संख्या आणि मोल्स ऑफ फॉर्म्युला युनिट्स डिझॉल्व इन सोल्युशन. ठीक आहे. ओके. किंवा हेही असं आपण सांगू शकतो बघा, किंवा फॉर्म्युला मास ऑफ अ सबस्टन्स डिवाइड बाय ऑब्झर्ड मोलार मास ऑफ अ सबस्टन्स. ठीक आहे. किंवा हेच आपल्याला असंही लिहिता येईल कशा पद्धतीने बघा मग. तर एम थेरॉटिकल डिवाइड बाय एम ऑब्झर्ड, दॅट इज मास ऑफ अ सबस्टन्स किंवा ऑब्झर्ड मोलार मास ऑफ अ सबस्टन्स. ठीक आहे. ओके. तर हा झाला वेंट ऑफ फॅक्टरच्या बाबतीत. किंवा इथं आणखीन एक गोष्ट विचारलेली आहे बघा, की द आय इज इक्वल टू 1 फॉर नॉन इलेक्ट्रोलाइट, 2 फॉर KNO3 अँड NaCl अँड NaCl, 3 फॉर Na2SO4 अँड CaCl2. तर एक गोष्ट लक्षात घ्या की नॉन इलेक्ट्रोलाइट जे आहेत जे ठीक आहे त्याच्यासाठी आपल्याला 1 सांगितले आहे किंवा KNO3 साठी 2 सांगितलेले आहे. म्हणजे याचा अर्थ काय बघा, ज्यावेळेस हे सोल्युशनमध्ये डिझॉल्व्ह होतील त्यावेळेस तिथं K+ आणि NO3+ असे 2 आयन्स जे आहेत आपल्याला तयार झालेले पाहायला मिळतील. ठीक आहे. किंवा NaCl मध्ये सुद्धा बघा Na+ आणि Cl-, किंवा सोडियम सल्फेटमध्ये आपल्याला 3 मॉलिक्यूल तयार झालेले पाहायला मिळतील. ओके. तर बघा, द फॉरगोइंग ॲग्रीमेंट्स आर व्हॅलिड ओनली फॉर इन्फानाइटली डायल्यूट सोल्युशन वेअर द डिसोसिएशन ऑफ इलेक्ट्रोलाइट इज कम्प्लीट. ठीक आहे. आणि या जे सगळ्या शक्यता आहेत त्या आपल्याला कधी म्हणजे मान्य होतील बघा, ज्यावेळेस हे जे द्रावण आहे ते अगदी डायल्यूट असायला पाहिजे आणि ज्यावेळेस पूर्णपणे ते विरघळलेलं असेल, डिसोसिएशन त्याचं पूर्ण झालेलं असेल. ठीक आहे. तर यावर आधारित एक प्रश्न विचारलेला बघा, की इन foregoing agreements, in reality, especially at high concentration, the colligative property of strong electrolyte and their I values are usually smaller than expected. ठीक आहे. तर आपल्याला फरक दिसतो, म्हणजे जसं आपण वरती पाहिलं की ऑब्झर्ड व्हॅल्यू आणि थेरॅटिकल व्हॅल्यू ह्याच्यामध्ये आपल्याला चेंज पाहायला मिळतो. तर याचं रिझन काय बघा. द रिझन बिहाइंड दॅट the electrostatic force between the oppositely charged ions bring about the formation of ion pair. ठीक आहे. आता बघा NaCl जो आहे त्याच्यामध्ये Na वरती प्लस चार्ज आणि Cl वरती मायनस चार्ज. ठीक आहे. अपोजिटली चार्ज आयन आहेत आणि जो फोर्स ऍक्ट होते तो कोणता आहे या ठिकाणी, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. त्यानंतर काय होतं बघा, तर each ion pair consists of one or more cations and one or more anions held together by electrostatic attractive force. This result in decrease in the number of particles in a solution, causing the reduction in the express I value and colligative properties. ठीक आहे. तर या ठिकाणी काय झालं बघा,
जो पेअर आहे त्याच्यामुळं जे ॲक्च्युअल संख्या आहे ते आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते. ओके, आणि त्याचमुळेच काय आहे की हा जो स्मॉल आहे दॅट इज बेंट ऑफ फॅक्टर त्याची ऑब्झर्व व्हॅल्यू आणि थेरॉटिकल व्हॅल्यूमध्ये आपल्याला व्हेरिएशन पाहायला मिळतं. ओके, तर बघा मॉडिफिकेशन ऑफ एक्सप्रेशन ऑफ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. ठीक आहे, तर आता हा जर आपण बेंट ऑफ फॅक्टर कन्सिडर केला तर जे आपण आधी फॉर्म्युले बघितले त्याच्यामध्ये काय बदल होईल. ओके, द एक्सप्रेशन ऑफ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी मेन्शन अर्लियर फॉर नॉन इलेक्ट्रोलाइट्स आर टू बी मॉडिफाईड सो ॲज टू मेक देम ॲप्लिकर फॉर इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. ठीक आहे, तर आपल्याला आता काही बदल करावे लागतील. ओके, जे आपण आधी नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी पाहिले, तर आता इलेक्ट्रोलाइटसाठी सांगताना जे नवीन असणारे फॉर्म्युले ते कशा पद्धतीने असतील बघा. तर डेल्टा पी इज इक्वल टू स्मॉल आय दॅट इज बेंट ऑफ फॅक्टर पी नॉट वन इंटू x2. ठीक आहे, आणि जर आपण या ठिकाणी जे व्हॅल्यू आहे x2ची जर पुट केली तर मिळणारा जो नवीन फॉर्म्युला आहे तो आपल्याला अगदी अशा पद्धतीनं मिळेल. ठीक आहे, किंवा या ठिकाणी बघा डेल्टा टी बी इज इक्वल टू आय इंटू के बी इंटू यम. ओके, न्यूअर फॉर्म्युला जो आहे तो या पद्धतीने असेल. ठीक आहे, आफ्टर पुटिंग द मोलार मास डिटरमाइन करण्यासाठी आपण जो फॉर्म्युला वापरतो तो या ठिकाणी ठेवल्यानंतर फॉर्म्युला जो आहे तो नवीन पद्धतीने आपल्याला मिळेल. ठीक आहे, किंवा डेल्टा टी एफ. ठीक आहे, जो आहे ब्रीजिंग पॉईंट डिप्रेशन त्यासाठी स्मॉल आय इंटू के एफ इंटू एफ. किंवा शेवटी जो ऑस्मॉटिक प्रेशर आहे त्यासाठी आय इंटू एम आर टी. ओके, तर नवीन फॉर्म्युला जो होतं या पद्धतीनं असेल. म्हणजे आपण जे सुरुवातीला नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी जे फॉर्म्युले बघितले तर ती इलेक्ट्रोलाइटसाठी अशा पद्धतीनं असतील. म्हणजे आफ्टर बेंट ऑफ फॅक्टर जर आपण याच्यामध्ये इंट्रोड्यूस केला तर त्याच्यामध्ये होणारा बदल जो आहे तो असा असेल.